तर हाय हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग आहे ना, म्हणजे ब्लॉग नाही, मी माझं होम टूर देणार आहे आज। कारण सहज असं वाटलं मला की आज आपलं होम टूर दिलं पाहिजे आपण। कारण काय माहीत नाही, सहज मनातून वाटलं की आज आपण म्हणजे ब्लॉग बनवायचा होता मला, पण म्हटलं करू आपलं होम टूर, आपलं घरचं। आता तुम्ही दररोज व्हिडिओमध्ये बघतातच केवढं की, पण म्हटलं एक आठवण म्हणून मला माझ्या घराचा एक व्हिडिओ काढून ठेवायचा आहे। कारण परिस्थिती कधी कोणाची बदलली हे सांगता येत नाही। मग त्याच्यामुळे म्हटलं जितकं पॉझिटिव्ह विचार करून आपण तितकी पॉझिटिव्ह आपल्यासोबत होत असत्या गोष्टी। तर त्याच्यामुळे म्हटलं बघू आपण, म्हणजे बघू नये, व्हिडिओ बनवायचाच आहे मला आज। तर मग तुमच्या सगळ्यांसोबत सुद्धा शेअर करू। आणि असे किती व्हिडिओ बनवून ठेवले ना आपण फोनमध्ये, ते कधी ना कधी डिलीट होऊन जात असतात। तर त्याच्यामुळे म्हटलं आपण व्हिडिओ बनवून आपल्या फॅमिलीला पण दाखवू आणि एक आठवण म्हणून सेव्ह राहील। तर मग त्याच्यामुळे मग आज बनवणार आहे मी माझ्या घराचं होम टूर। तर काही म्हणजे आज लाईक नाही केलं तरी चालेल, कमेंट नाही केली तरी चालेल, फक्त बघा, नाही बघितलेलं तरी चालेल। मी फक्त हा व्हिडिओ जो आहे तो माझ्यासाठी बनवून टाकणार आहे यूट्यूबवर। कारण भविष्यात मला बघायला, आणि असं काही नाही राहत, कोणाची परिस्थिती म्हणजे कधीही बदलू शकते ती, त्याचं काही कोणी बघितलं नाही। म्हणजे बंगल्यावाल्याची झोपडी होती, झोपडीवाल्याचा बंगला होत असतो, तर ते काही कोणी बघितलं नाही। तर म्हटलं चला आज व्हिडिओ बनवू आणि करू शेअर सगळ्यांसोबत। तर चला आता मी स्टार्ट करते। आणि मी काही व्हिडिओसाठी काही खास इकडचं तिकडे केलं नाही आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघता जिथली गोष्ट तिथंच आहे, फक्त जे आपलं दररोजचे जे कामधंदा राहतो, धुणं भांडे, ते सगळं आवरलं आहे। आणि आता खुशी गेली शाळेत, तर मग तिला यायच्या आधी आणि श्रेयन जोपर्यंत झोपला आहे तोपर्यंत व्हिडिओ बनवायचा आहे मला। तर चला करते लवकर स्टार्ट। तर हे बघा, बाहेरून असं दिसतं माझं घर, हे जाऊबाईंचं आहे आणि हे आहे माझं। तर इथे असा छोटा गेट करून घेतलाय मी पोरांसाठी, कारण मग ते खूप रस्त्यावर पळतं, त्याच्यामुळं इथं पाय पुसणं टाकलंय। आणि त्यानंतर असं घरात आलं की घरासमोर दरवाजासमोरच हा पलंग आहे। आणि हे बघा, मग इकडे डाव्या साईडला वळलं की इथे एक मेकअप आरसा आहे, ज्याच्यावर मी माझं कंगवा वगैरे ठेवते। त्यानंतर शोकेश आहे, तर शोकेशवर पण असं काही लई जास्त डेकोरेशनचं काही नाही। तर हे बघा, जिथं बघाल तुम्ही तिथं गोळ्या, औषधं किंवा मुलांचं सामान दिसल। आणि इथे एक टी व्ही फक्त, आणि खाली ना खुशीचे आणि श्रेयांचे कपडे ठेवलेले राहतात। आणि असं आहे। आणि या शोकेश शेजारीच लगेच कपाट आहे, जे की माझ्या लग्नाचंच, हे सगळं लग्नाचंच आहे। हे बघा, असं कपाट आहे। आणि त्यानंतर इकडं कपाटावर एक ना फॅन ठेवला आहे मी, आता तो वापरते नाही त्याच्यामुळं। त्यानंतर इथं बोर्ड आहे, आणि इथे ना खुशीचे काही फोटो लावले आम्ही। त्यानंतर असे इथं बोर्डाखालीच आणि कपाटासमोरच आहे ना खुर्च्या ठेवलेल्या राहत्या दोन, जेणेकरून जे कोणी पाहुणं आलं तर त्यांना बसण्यासाठी। त्यानंतर हा इथे एक कॉट आहे, म्हणजे बघा असं दरवाजातून आलं की समोरच हा पलंग, त्याच्यासमोर कॉट। आणि त्यानंतर इथे आहे देवघर, म्हणजे देवघर नाही म्हणता येणार, एक कोपरा करून घेतला आहे आम्ही फक्त देवांना ठेवण्यासाठी। तर मग इथे आहे आमचे देव। त्यानंतर इथे आमच्या कुलदेवीचा फोटो, नाही बघा, इथे वर आहे ना आपल्या शिवाजी महाराजांचा फोटो आहे। त्यानंतर इथे खुशीचे त्यांची सायकल वगैरे, इथं मशीन आहे माझं, म्हणजे मी काही वापरत नाही ते, पण मग ठेवलं आहे, काही अष्टीपा टापा मारायला कामं येतात पोरांच्या। तर हे असं काही आहे माझं घर, पुढचा हॉल। आणि तिकडे ना झोका बांधला आहे पोरांसाठी, पण ते आता काही वापरते नाही, म्हणजे झोपत नाही त्याच्यामध्ये कोणी, त्यामुळं मग तो काढून टाकणार आहे मी आता। आणि इकडे एक झोका आहे, असे 3 झोके आहे घरामध्ये, तर आता ते सगळे काढून टाकायचे। आणि अशा दरवाज्यांवर आहे ना टावेल सुकण्यासाठी टाकते मी। हे बघा, इथे पण एक आहे। तर असं काय आहे, आणि वर आहे ना सासऱ्यांचा फोटो आहे। तर बघा, असं काही आहे घर पुढचं। त्यानंतर आता इथून जे आहे ते किचनमध्ये जायचं आहे। तर इथे ना मी पाय पुसण्यासाठी हे एक ठेवलं आहे फक्त, कारण आहे ना बऱ्याचदा मी इथं सटकली आहे, त्याच्यामुळं मग इथं ना असं टाकलं आहे, म्हणजे मग सट करणार नाही। आणि हे बघा, त्यानंतर आलो आपण किचनमध्ये। तर हे ना फक्त शेडनेटमध्ये करून घेतलं आहे आम्ही। हे बघा, असं इकडनं शेडनेट आहे ना, इकडनं आहे ना कागद लावला आहे, कारण जेव्हा आम्ही बाजूला निघालो तेव्हा मग तेवढी एक खोली मोठी म्हणजे पुरली नसती, तर त्याच्यामुळे मग आम्ही इथं असं करून घेतलं आहे। त्यांनी पण तिकडनं केलं आहे आणि आम्ही पण इकडून करेल आहे। त्यानंतर किचनमध्ये आल्याच्यानंतर लगेचच इथं मी किचन ओटा ठेवला आहे।
तर किचन ओट्यावर जास्त काही नाही, इथे एक छोटीशी ना डिसा ठेवण्यासाठी रॅक आहे, इथे छोटीशी रॅक आहे ज्याच्यावर मी छोटे मोठे असे मसाल्यांचे डबे किंवा मासं ठेवत असते आणि इथे चमचा वगैरे आटकून देते। त्यानंतर इथे एक बोर्ड काढला आहे आणि इथं ठेवली अन्नपूर्ण माता। त्यानंतर इथे एक शेगडी आहे आणि गॅस आहे। तर गॅस जो आहे तो मी झाकून ठेवते, कारण वरून आहे ना हे घराचं काम जे आहे ते पक्क म्हणजे सिमेंटामध्ये नाही केलेलं अजून, त्याच्यामुळं मग माती पडत राहते, मग ते खूप म्हणजे एखादा पाहुणा आला पण ते खूप वेगळं वाटतं। तर त्याच्यामुळे मी असं कपडा टाकून ठेवते, म्हणजे मग कपडा काढला की आपला गॅस जो आहे तो व्यवस्थित राहतो। आणि हा किचन ओटा जो आहे तो आम्ही बनवून घेतला आहे, म्हणजे लोखंडाचा आहे, फक्त हा कडाप्पा जो आहे तो आम्ही ठेवला आहे। आणि इथे मी थोडंसं असं काही सामान ठेवते। तर इथे मेथीची भाजी ती आणली, ती निसायची आहे, पातेले वगैरे इकडनं। त्यानंतर गॅस टाकी ठेवायला असं करून घेतलं आहे। तर दरवाजा शेजारीच किचन ओटा आणि किचन ओट्या शेजारीच फ्रीज ठेवलं आहे मी माझं। तर त्याच्यावर मिक्सर, ते ज्यूस करायचं मशीन, कप वगैरे ठेवते, कारण कप आहे ना कोणी पाहुणं चालू राहतं, त्याच्यामुळे मग तिथंच कप घ्यायला मी सोपं, त्याच्यामुळे तिथं कप ठेवले ते। आणि हे असं काय आहे माझं LGचं फ्रीज। तर याला झाले 4-5 वर्ष झाले असतील तेव्हा मी घेतलं होतं बघा। आणि त्यानंतर ना इथे अशा बादल्या ठेवले, याच्यामध्ये ना असं कुरड्या, पापड्या, असं न लागणारी भांडी, तर अशी काही ठेव, मी जास्त करून भांडे ना या बादल्यांमध्ये भरून ठेवते, कारण कोणी पाहुणं जर आलं तर मग ताट तांबे सगळे याच्यामध्ये ठेवलं आहे मी, तर मग त्याच्यामुळे इडून सोपं पडतं। आणि ह्या कॅनी ना तर याच्यामध्ये पाणी आणतो आम्ही पिण्यासाठी आता, तर त्याच्यामुळे मग या अशा इथं ठेवलेल्या राहत्या दोन्ही। आणि हे ड्रम तुम्हाला माहीतच, याच्यामध्ये गहू ठेवलेले मी, ते घरचे गहू, याच्यामध्ये रेशनचे जे गहू भेटतात त्याचे, आणि याच्यामध्ये ना मी असंच न लागणारं सामान भरून ठेवलं आहे। आणि तिथे वर राहते आमच्या गोधाड्या, याच्यामध्ये वापरण्याचे दररोजचे कपडे, ते बघा। आणि ही जी स्टँड दिसते तुम्हाला ड्रम ठेवले ते स्टँड, आणि हा किचन सोबतच बनवलेला आहे। आणि त्यानंतर हे बघा, ही आहे माझी मोरी। तर इथे ना मी आत्ता ही ओळणी बांधली आहे, कारण आधी मी ना पाटीमध्ये ठेवायचे खराब कपडे, म्हणजे हे सगळे पुसायचे कपडे माझे, गॅस घर पुसायला वापरते ते, तर त्यांना मी आता तिथं बांधलं, कारण इथे ना खूप असा पसारा दिसायचा, त्याच्यामुळं मी त्या दिवशी आवरलं तेव्हा तिथं ती बांधून घेतलं आहे। आणि ही आहे मोरी, तर ही मोरी घरच्या घरीच बनवली आहे आम्ही, त्याच्यामुळे मग थोडीशी अशी हे झाली आहे। आणि इथे आहे म्हणजे आंघोळीसाठी गरम होणारं पाणी, आणि या भांड्यांमध्ये मी थंड म्हणजे गार पाणी आणून ठेवत असते, म्हणजे सकाळी सोपं पडतं। तर बघा अशी काही आहे मोरी, ही घरच्या घरी बनवली, त्याच्यामुळे मग थोडीशी हे दिसते, पण काम चालून जातं। आणि हा कागद लावला आहे, कारण म्हणजे कोणी जर पाहुणं आलं ना ते मोरीतलं सगळं म्हणजे हांडे वगैरे सगळं दिसून जातं, तर त्याच्यामुळे मग मी हा कागद लावून घेतला आहे। याचा उरला होता मग तोच इथं लावून घेतला। आणि मोरी जे शेजारीच आहे गिरणी, तर ही गिरणी घेऊन आता झाली 1.5 वर्ष, तर मग ही गिरणी इथंच ठेवली, कारण त्याला बोर्ड तिथं होता, मग त्याच्यामुळे मी तिथं ठेवली। तर हे दळण आलं आहे दळण्यासाठी, तर मग आता मी संध्याकाळी दळलं। आणि या गिरणीवर आहे ना मी असे पायपुसणे ते ठेवून देत असते, कारण मग मध्ये ना अशी जिथं आपण गहू टाकतो तिथं घाण वगैरे जाऊ नये म्हणून। तर हे बघा असं काय आहे, आणि त्याच्या खाली ना एक गोणी आथरून दिले, कारण थोडंसं तरी पीठ सांडतंच ते, मग ना हे कार्पेट जे आहे ना ते तुम्ही बघायला बघा वेगवेगळं आहे, तर त्याच्यामुळं मग ते अशा फाडींमध्ये जाऊन बसतं, त्याच्यामुळं मग मी तिथं गोणी आथरून दिली, म्हणजे गोणीवरून सोपं पडतं। आणि इथे आहे पिठाच्या पंचपात्र्या, तर वरच्या पंचपात्रीमध्ये ठेवते मी पीठ, आणि खालच्या पंचपात्री प्रीमिक्स ठेवते मी दोन्ही, कारण मुंग्यांचा खूप त्रास होतो, मग त्याच्यामुळे ना पंचपात्रीमध्ये जास्त मुंग्या होती नाही, आणि बाजूने पावडर किंवा खडू लावून देता येतो। आणि त्याच्या शेजारीची एक गॅस टाकी, आणि त्याच्यावर ड्रम ठेवला आहे, तर याच्यामध्ये राहते आमचे तांदूळ। तर मग आता इथे ठेवलं आहे मी, आधी खाली होता तिथं, पण आता इथं वर ठेवलं आहे। आणि ही आहे रॅक आमची, तर म्हणजे आता भांडे लावायचे मला, काही घसून ठेवले पण ते बाहेर सुकू राहिले, त्याच्यामुळे मग ठेवलं आहे इथं। आणि हे बघा जास्त काही भांडे ठेवले नाही मी, कारण लई धूळ होऊन जाते, त्याच्यामुळे मग जास्त ठेवत नाही मी, जेवढे आम्हाला लागतील 2-3 तेवढे भांडे ठेवले, आणि होऊन जातं एवढ्यातच, कारण जास्त म्हणजे करणारी मी एकटीच आहे, त्याच्यामुळे मग मी बरोबर ॲडजस्ट करून घेते। जास्त भांडे ठेवले खूप धूळ होऊन जाते, आणि मग ते सारखे आवरत राहावं लागतं, तर त्याच्यामुळे बघा असं काही ठेवले मी भांडे। आणि त्याच्या शेजारीचे ना इथे ना पिण्याचं पाणी ठेवते, ह्या गुंडीमध्ये स्वयंपाकासाठी भरते, आणि माठामध्ये पाणी आणतो आम्ही दुसरीकडून,
पिण्यासाठी आता. आधी प्यायचं नळाचं, पण आता काही पेथी नाही आहे, तर मग आता माठामध्ये प्यायचं पाणी भरून ठेवते. आणि बघा काही मग असं आहे माझं किचन. हे बघा पूर्ण जर किचन इथून दरवाज्यातून जर बघितलं तर पूर्ण किचन असं काही दिसतं माझं. आणि हे कार्पेट आहे ना तर 2 टाकले. एक हे जे आहे ना हे, तर हे आधी होतं, त्याच्यानंतर मग मी या दिवाळीला जे आहे ते हे वर ढवळं जे आहे ते टाकलं आहे. आणि श्रेयांशने असं म्हणजे बसून बसून आहे ना पूर्ण असं फाडत आणलं आहे बघा. इथलं त्यांनीच फाडलं आहे आणि तिथलं त्यांनीच फाडलं आहे. पण आता चालू आहे घराचं काम करायचं आमचं, पण बघू आता कधी होतं. तर त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ काढून ठेवते, कारण एक आठवण म्हणून. तर हे बघा असं आहे काही माझं घर म्हणजे किचन. आणि त्यानंतर किचनमधून सरळ पुढं म्हणजे एक किचन आणि एक रूम आहे, म्हणजे ही हॉल आणि बेडरूम सगळं हेच आहे. तर हे बघा असं काही आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक नाही केलं तरी चालेल, सबस्क्राईब नका करू, फक्त बघू वाटला तर बघा नाही, किंवा मग हा व्हिडिओ जो आहे तो खास मी माझ्यासाठीच बनवला आहे. तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता. उद्या भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये. तर चला.